धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची बैठक संपली। कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन। यासाठी समिती गठीत करण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून जरांगेंचं उपोषण। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यादरम्यान पंतप्रधान वंदे भारत मेट्रोला आणि नव्यानं चालू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। हिंदू हा एकमेव सहिष्णू धर्म। राजस्थानच्या अलवरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। लालबागच्या राजाच्या राजशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू। पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आजपासून बंद, तर मुखदर्शनाची रांगही रात्री 12 पासून बंद। सिद्धिविनायक मंदिरमध्ये बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये लिलाव होणार। गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मूर्तींच्या विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजे विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी। जुन्या पुलांवर एकावेळी 100 नागरिकांना आणि मिरवणूक थांबवण्याला बंदी, तसंच ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये पोलिसांच्या सूचना। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर विसर्जन मार्गांवरती वाहनं लावण्यासही मनाई असेल। पुण्यामध्ये विसर्जनासाठी पीएमपीएमएल कडून बसचं नियोजन। रस्ते बंद असल्यानं गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएमएल कडून बसची व्यवस्था। नागपूरमध्ये सर्वच नैसर्गिक तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला नागपूर महापालिकेकडून बंदी। फक्त कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करता येणार। अमेरिकेतील गणेश भक्तांना गणरायासमोर आषाढी वारीचा देखावा साकारला। मूळच्या बुलढाण्याच्या सुशील देशमुख आणि अर्चना देशमुख यांच्याकडून अमेरिकेतही महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृतीचं पालन। ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमध्ये मुंबई लोकलवर आधारित देखावा साकारला। जबाबदार प्रवासी म्हणून कसा प्रवास करावा, देखाव्यातून सामाजिक संदेश दिला। ठाण्यातील बाळमित्र गणेशोत्सव मंडळानं केरळातील पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली। मंडळाचं हे यंदाचं 48वे वर्ष। भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी। विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। नागपूरमध्ये पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट। तर पंतप्रधान होणं हा आपल्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींचा दावा। गडकरींकडे कोणी काही भूमिका मांडली असेल तर त्यात गैर काय, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सवाल। नितीन गडकरींसारख्या नेत्याची देशाला गरज आहे। गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ऑफर देणाऱ्याचं नाव गडकरींनी सांगायला हवं। गडकरी पंतप्रधान होणार असतील तर आनंदच, नाना पटोलेंचं वक्तव्य। सध्या तरी देशासाठी नरेंद्र मोदीच हे एकमेव ऑप्शन। गडकरींनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तेव्हाही पाहिलं नव्हतं आणि आताही नाही। शिर्डीमध्ये पेन्शनधारकांच्या महाधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत। राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार। वैजापूरच्या सभेमध्ये खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार। शिर्डीमध्ये पेन्शनधारकांच्या महाधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पंतप्रधानांची पेन्शन अदानीकडून येते का? जुनी पेन्शन योजनेवरून संजय राऊत यांचा सवाल। जुन्या पेन्शन एवढीच नवी पेन्शन मिळणार। नव्या पेन्शनचं समर्थन करणाऱ्या दीपक केसरकरांविरोधात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। पेन्शन मिळत नसल्याचा आरोप। अरविंद केजरीवालांकडून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा। 2 दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। राजीनामा देण्याआधी जनतेशी संवाद साधणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती। महाराष्ट्रासोबत दिल्लीतल्याही निवडणुका घ्या, अरविंद केजरीवाल यांची मागणी।
2 दिवसात आपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची केजरीवाल यांची माहिती. भ्रष्टाचारामुळे केजरीवाल तुरुंगात गेले. आपली मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी केजरीवालांकडून स्टंटबाजी. प्रवीण दरेकरांची टीका. केजरीवालांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. अतिशय गलिच्छ राजकारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष करतायत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. केजरीवालांचा राजीनामा देण्याबाबतचं भाष्य म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण. केजरीवालांनी समाजकारण करावं हे मी त्यांना सुरुवातीपासून सांगत होतो. अण्णा हजारेंचं वक्तव्य. पंढरपूरमध्ये धनगर आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते योगेश धरम यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा. शरद पवारांचा शिंदे सरकारला सल्ला. राज्यातल्या महिलांना आम्हीच तुमचे भाऊ असं सांगण्याची स्पर्धा सुरू. उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद आणि साडीवाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन. मात्र साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड. गोंधळ झाल्यानं आयोजकांनी कार्यक्रम बंद केला. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल. अटक केलेल्या संशयितानं दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा पोलीस तपासात अहवाल. एका माजी नगरसेवकानं आपली सुपारी दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप. तसंच गोळीबार करणारा आरोपी रोहित मल्ल्यासह इतर 8 आरोपी फरार असल्याचाही बडगुजर यांचा दावा. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून मारहाण. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपीवर दबाव. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा आरोप. सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात षडयंत्र सुरू. जाधव गोळीबार प्रकरणामध्ये बडगुजर परिवाराला अडकवण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड यांचा महायुतीवर आरोप. नाशिकमधील जाधव गोळीबार प्रकरणातील 5 संशयित आरोपींना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. परंतु सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक याला अद्याप अटक नाही. सुधाकर बडगुजर यांनी सावध राहावं. गोळीबार प्रकरणावरून आमदार नितेश राणेंचा बडगुजर यांना इशारा. शरद पवार धुळे दौऱ्यावर असताना भाजप आमदार अमरीश पटेलांनी पवारांचं स्वागत केलं. शरद पवार आणि अमरीश पटेलांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 18 सप्टेंबरला सुनावणी. मागच्या आठवड्यामध्ये चीफ जस्टिस नसल्यामुळे आणि इतर केसेसमुळे सुनावणी झाली नव्हती. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ज्यांना सरकार टिकवता आलं नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दरेकरांचा दावा. महाराष्ट्रात जर काँग्रेसचं सरकार आलं तर हिंदूंना त्रास होईल. नितेश राणे यांचं वक्तव्य. आपण भाजपमध्ये जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार. विकास कामांसाठी गडकरींना भेटलो. आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण. रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाणार. 23 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची जलील यांची माहिती. भुजबळांच्या बोलण्यामागे कोणता नेता आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच नेत्याकडे राज्याचं गृहमंत्रीपद आहे. चौकशी करून सत्य लोकांसमोर यायला हवं. भुजबळांच्या आरोपानंतर रोहित पवार यांचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन. पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560 तर लासलगाव विंचूर खेडले झुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 सप्टेंबरला पोहरादेवीला दौरा. मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी जिल्ह्यात एमआयडीसीची घोषणा. परंतु स्थानिकांची एमआयडीसीच्या विरोधात भूमिका. जळगावच्या राऊत दाम्पत्याची घटना अत्यंत दुर्दैवी. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. जळगावच्या पाळधीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलींना सायकलीचं वाटप. तब्बल 1350 मुलींना सायकल्सचं वाटप.
गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी 4000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करा, अत्राम यांचे निर्देश. मुंबईजवळ असूनही आपलं हरितपण वसईकरांनी टिकवलं. वसईतील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकरांनी स्तुती केली. नदीपात्रातून प्रवास करत डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली. नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यातली घटना. बांबूच्या झोळीतून प्रवास करत रुग्णवाहिका गाठली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे जुळ्या बाळांसह महिला सुखरूप. अकोल्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज. हिंगोलीमध्ये मुलीची छेड काढल्यानं हिंदू समाज आक्रमक. पोलीस स्टेशन समोर हिंदू संघटनांसाठी या आरोपी पोलिसांच्या ताब्यात. छत्तीसगडमधील आदिवासी बहुल सुकमा जिल्ह्यामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून 3 महिलांसह 5 जणांची हत्या. 5 जण ताब्यात. कोल्हापुरातील राधानगरीमधील नरतवडे गावच्या खासगी निवासी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. क्लास चालकाच्या वडिलांनी हे कृत्य केलंय. आरोपी पोलिसांच्या अटकेत. आजपासून यूपीआय व्यवहाराची मर्यादा वाढणार. कर भरण्यासाठी यूपीआयद्वारे 5 लाख रुपये ट्रान्सफर करता येणार. यूआयडीएआयनं पुन्हा डेडलाईन वाढवली. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क होणार. 2 दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांनी वाढ. किलोचा दर 91,000 रुपयांवर, तर सोनंही 2,000 रुपयांनी महागलं. देशभरात आज ईदचा उत्साह. या निमित्तानं प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिनाचं स्मरण केलं जाणार. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज संपणार. 18 सप्टेंबरला निवडणूक. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज संपणार. 18 सप्टेंबरला निवडणूक होणार. पुन्हा एकदा 3:30 मध्ये रिंकू राजगुरू झळकणार. चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. सिद्धार्थ जाधवनं फोटो शेअर केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.